नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरेत ना? मी तुमचा सर्वांचा लाडका विवेक कांबळे। तर आजचा विषय असा आहे की आपण आज जाणार आहोत अंबरनाथला। प्राचीन काळातलं शिव मंदिर आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी। तर आपल्यासोबत आपले मित्र सुद्धा आहेत, हा बच्चन आणि हा राहुल। आम्ही तिघ जण चाललोय, बट आता आपल्याकडे एकच सध्या गाडी आहे आणि आपली एक गाडी आहे ती वाशीला आहे। तर इथून आपण ट्रिपल सीट जाणार आहोत वाशीपर्यंत आणि वाशीहून एक गाडी घेणार आहेत आपली स्कूटी आणि तिथून स्कूटी घेऊन मी एकटा सिंगल जाईल आणि हे दोघं एका गाडीवर येतील। तर आपण निघालोय, तुम्हाला रस्त्यामध्ये सगळं रूट वगैरे सगळं दाखवणार आहेत आपण आणि तिकडे गेल्यावर व्ह्यू कसा आहे, दर्शन कसं घेतोय आपण, सगळं तुम्हाला दाखवण्यात येईल। तर चला मित्रांनो, भेटूयात आपल्या प्रवासात। तर मित्रांनो, आपण पोहोचलोय वाशीला। ब्लू डायमंडच्या पुढे आलोय, पाम बीचला लागलेलो आहेत। इथून फक्त आपल्याला 5 मिनिटात आपल्याला गाडी भेटणार आहे आणि दुसऱ्या गाडीवर आपण असणार आहेत। तर रस्ता बघू शकता, इथे थोडाफार खराब आहे, काम चालू आहे रस्त्याचं। पाम बीच रोड हा आहे, पाम बीच रोड काय शपथी, पुढे पण पांडू आहेत। आता मी उतरतो इथून, तर असं आपल्याला जायचे आता चालत चालत पुढे। मित्रांनो, आपण पोलिसांना चुकून आपण पुढे आलोय। हे मित्र आपले इथे थांबलेले, 17 प्लाझा आले। हा 17 प्लाझा आले, आपली गाडी बघत कुठे आणि निघूया। मित्रांनो, एक प्रॉब्लेम झाला, पप्पा बोलले सेक्टर 17ला होते, पण आता पप्पाला कॉल केला तेव्हा बोलले सेक्टर 12ला आहेत। तर आपण इथून चाललोय वापस सेक्टर 12ला आणि तिथून गाडी घेऊन वापस निघणार आहेत आपण। तर मित्रांनो, आपल्याला गाडी भेटलेली आहे, बच्चननी गाडी घेतलेली आहे आणि आपण इथून लगेचच गाडी घेऊन निघणार आहोत। ब्लू डायमंड पासून आपण आता राईड घेत आहोत, सिग्नल लागलेला आहे। मित्रांनो, सिग्नलचं पालन करा, नियमाचे पालन करा, नियम तोडू नका, नाहीतर आपले पोलीस सुरक्षेसाठी आहेत, आपल्यासाठी फाईन मारायला। तर मित्रांनो, आपण कोपरीच्या सिग्नलवर थांबलेलो आहेत आणि आपण चाललोय घनसोली माफीच्या दिशेने। तर मित्रांनो, सिग्नल तोडू नका, फाईनसाठी नाही तर स्वतःच्या सुरक्षेसाठी सिग्नल आणि पोलिसांचे जे नियम आहेत वाहतुकीचे, ते प्लीज तोडू नका, ते आपल्या सुरक्षेसाठी आहेत। तर मित्रांनो, घनसोली स्टेशन पासून इथून राईड घ्यायचा आपल्याला। रिक्षावाले बघा ना मध्ये मध्ये कसे करतायत, इथून आपल्याला राईड घेऊन सरळ जायचंय। तर मित्रांनो, आपण शिळपाटे थोडस पाठीमागं आहोत। शिळपाट्याच्या इथून थोडस इथून पुढे गेलात ना, एक राईट येणार आहे, तो जरा चढ उतार जरा राईट येतो, तिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे। तिथून आपण आता पोहोचणार आहोत शिळपाट्याला। तर तुम्ही इथला व्ह्यू बघू शकताय, गाड्या पण भरपूर आहेत, वातावरण पण आजचं मस्त आहे। आपला एक साथीदार त्या साईडला आहे, राईटने घे, हळूहळू गाड्या भरपूर आहेत। हा ज्या गाड्या दिसत आहेत हा राईट आहे।
तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत कल्याण फाट्याला. इथून राईट साईडला पनवेल आहे. राईट साईडचा रोड आहे तो इथे पनवेलला जाणार रोड आहे आणि लेफ्ट साईडचा रोड आहे तो उमराला जाणार आहे. आणि आपल्याला जायचं सरळ डोंबिवलीच्या रोडने आपल्याला अंबरनाथला पोहोचायचंय. तर इथून सरळ जावं लागेल आपल्याला. मित्रांनो आपण इथं थांबलेलो आहे शिळपाट्याच्या कॉर्नरवरच. तर आपल्याला इथं दिसलेलं आहे सरबतवाला. इथं आपण जरा सरबत पितोय. खूप गरमी आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण उन्हाळ्यासारखी गरमी लागते. खूप जरा गरम होतं त्यामुळे जरा थोडंसं चिल्ड होत. एक ग्लास सरबत. कल्याण पाटीच्या थोडंसं पुढं आल्यावर पासून इथं एक ज्यूसवाला लागतो सरबतवाला. ओम साई हजमा सोडा. मित्रांनो आता सरबत बनवतच आहे. सरबतचा आस्वाद घेऊयात आपण. हे आपला राहुल भाई. एक नंबर लागतोय. राहुल भाई सरबत कसं आहे? मित्रांनो एक नंबर सरबत आहे. एवढ्या गरमी तर सरबत प्यायला मजा येते ना. खूप गरमी आहे त्याची. सरबतचा आस्वाद आपण चांगला घेत आहे. तर मित्रांनो आपलं सरबत पिऊन झालेलं आहे. तर आपण निघतोय अंबरनाथच्या दिशेने. तर मित्रांनो आपण पोहोचलोय पलावा सिटी मध्ये. ट्रॅफिक तुम्ही बघू शकताय. संडे असून आज एवढी ट्रॅफिक आहे. तर डेलीची ट्रॅफिक किती असेल इथे. मित्रांनो आपण पलावा सिटी पासून थोडस पुढे आल्याच्या नंतर हा सरळ रोड चालू तो डोंबिवलीला. आपल्याला थोडस राईट मारायचंय आणि राईट मारून आपल्याला बदलापूर अंबरनाथ ह्या रोडला लागायचंय. तर तिथूनच आपण जाणार आहोत मंदिराच्या जवळ. हा राईट आहे. तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत कोणी गावाच्या पुढे थोडं. आणि इथून फक्त 7 किलोमीटरला राहिलेलं आहे मंदिर. तुम्ही बघू शकता रोड एकदम ठीकठाक आहे. एवढा काय खराब पण नाही. आपण जातोय हळूहळू. तर मित्रांनो तर डीमार्ट आहे आणि डीमार्टच्या थोडस पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला राईट टर्न मारून आतमध्ये जायचंय. तर मित्रांनो आपण अंबरनाथ सिटी मध्ये पोहोचलो आहोत आणि ही सिटी बघू शकता तुम्ही. खूप भारी सिटी आहे. येताना रस्ता जरा गावाकडच्या सारखा वाटला, पण इथं येऊन बघतोय तर काय पूर्ण सिटी दिसते. इथल्या बिल्डिंगा खूप सुंदर आहेत. पुढे आपल्याला लेफ्ट मारायचंय. तर मित्रांनो हा एक लेफ्ट आहे. इथून हा लेफ्ट घेऊयात. पाठीमागचा रोड तर खूप खराब होता. हा थोडा ठीकठाक दिसतोय. गुगल मॅप काही सांगते आपल्याला.
मित्रांनो आपण पोहोचलो आहोत अंबरनाथ टेम्पल इथे गाडी पार्किंग करत आपण. तर मित्रांनो आपण पोहोचलोय अंबरनाथ टेम्पलच्या इथे. तुम्ही बघू शकताय आपल्या समोरच आहे अंबरनाथ टेम्पल. आपण पोहोचलो आहोत आणि तुम्ही लाईन बघू शकता. लाईन किती मोठी आहे आपल्या पाठीमागे आणि आपण सुद्धा लाईनीत थांबत आहोत. आपले मित्र इथे थांबलेले आहेत लाईनीत. आपण पण थांबणार आहोत आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये तर आपण बाहेरचं शूट घेणार आहोत फक्त. व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान असं सुंदर व्ह्यू आहे. तर मित्रांनो लाईन जवळ आलेले आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. हा प्राचीन काळातल्या दगडांनी कोरून हे मंदिर बनवलेलं आहे. हे 1060 या सणापासूनच हे मंदिर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती जुनं मंदिर आहे आणि हे बघण्यासाठी तिथे खूप माणसं जमलेली आहे. आता थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. सनसेट आलेला आहे. तर मित्रांनो आपण आलो आहोत बाहेर आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती अनमोल हे कोरीवकाम केलेलं आहे. एवढं भारी दिसतंय ते. व्ह्यू तर खूपच भारी आहे. हे आपले मित्र बच्चन आणि राहुल. ओम नमः शिवाय. मित्रांनो आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात आहे आणि इथून तुम्ही बघू शकता इथे ह्या साईडला एक रोड गेलेला आहे. तर आपण ह्या साईडला जाऊन बघणार आहोत नक्की काय आहे तिकडे. इथे एक मंदिर आहे आणि ह्या साईडला एक नदी आहे. नदीमध्ये सध्या पाणी कमी आहे तुम्ही बघू शकता. आणि ह्या साईडला मातेचं मंदिर आहे आणि ह्या साईडला श्री हनुमान यांचे मंदिर आहे. ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता. बघू शकता मित्रांनो आपण जेव्हा लाईनीत उभं होतो तेव्हा गर्दी खूप तिकडेपर्यंत होती. ते दुसरं मंदिर दिसते तिकडेपर्यंत गर्दी होती पण आता गर्दी मंदिराची थोडी कमी झालेली आहे. आणि तुम्ही मंदिरातील पूर्ण परिसर बघू शकता. आणि आम्ही थोडं इथं रेस्ट घेत आहोत. हा विवेक हा राहुल थोडी इथं रेस्ट घेतोय आणि निघतोय घराच्या दिशेने. तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या परिसरात बसलेलो आहे आणि मला खूप भूक लागलेली आहे. राहुल तुला भूक लागली की नाही? राहुलला सुद्धा भूक लागलेली आहे पण विवेक बोलतोय की फक्त वडापाव द्यायचा. तर आम्ही त्याला कन्व्हिन्स करतोय की जेवणच पाहिजे म्हणून. तर त्याचं म्हणणं काय आहे बघूया. तर मित्रांनो आपण इथं दर्शन घेण्यासाठी आलोय आणि इथं आपण दर्शन झालंय. आता वाजलेले किती माहिती आहे का? 4:30 वाजलेले आहेत. आता हे जेवणाचं टाइम. तर मित्रांनो खुशखबरी अशी आहे की आता आपण जेवायला निघालेलो आहे. मित्रांनो विवेक इथं तयार झालेला आहे मित्रांनो. तर चला भेटूया जेवणाच्या ताटावर.
तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी, खूप भारी वाटलं. आणि आता आपण जातोय घराच्या दिशेने. तर आपल्या मित्रांना विचारूयात त्यांना कसं वाटलं आपलं इथलं दर्शन. तर मला बच्चन तर खूपच छान वाटलेलं आहे. मला इकडे घेऊन आल्याबद्दल तुझं सर्वप्रथम धन्यवाद. थँक्यू. आणि इकडचा परिसर आणि सर्व खूप काही छान आहे. एकदम म्हणजे असं गाव टाईप वाटते. मुंबईतून थोडं बाहेर आल्यासारखं वाटत आहे. आणि इकडं जेव्हा आपण महादेवाचे दर्शन घेतले तेव्हा तर खूपच प्रसन्न वाटलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की भेट द्या. आणि आपल्या नवीन भावाचं चॅनल आहे, आपलं नवीन मराठी माणूस आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्कीच दाबा मित्रांनो. तर मित्रांनो बघितल्याप्रमाणे मला तर खूप आवडली ही ट्रिप. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन तर नक्कीच दाबा. आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.